जय हिंद. सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा आपण सगळ्यांच्या कमेंट्समुळे आणि सगळ्यांच्या फोनमुळे बनवतोय. तसं तर मी बनवणारच होतो व्हिडिओ, परंतु मला एक थोडासा 1-2 दिवसाचा अभ्यास पाहिजे होता, त्याच्यामुळे मी थोडंसं थांबलो होतो. म्हणजे आपल्या सगळ्याला समजलं असेल की आजचा व्हिडिओ हा आत्ता जो काय 2024चा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि चालक पोलीस आणि कारागृह पोलीस यांचे जे पेपर झाले त्याच्या फायनल मेरिट बाबत थोडासा हा व्हिडिओ असेल. बरीच मुलंच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे, बरीच मुलं गोंधळात आहेत. बऱ्याच मेसेजेस आले, बरेच फोन आले की सर मी अमुक कास्टचा आहे, माझं किती मेरिट लागेल, माझा चालकला एवढा स्कोर आलेला आहे, जिल्हा पोलीसला एवढा स्कोर आलेला आहे, कारागृहाला एवढा स्कोर आलेला आहे. मग थोडंसं मला सांगायला अवघडलेगत वाटत होतं. का अवघडलेगत वाटत होतं का तर थोडासा एक प्रॉपर त्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय मला कुणाला बोलणं योग्य नाही वाटलं. मग आता सगळ्यांनाच ज्यांचे फोन आले, ज्यांचे मेसेज आले, त्यांना प्रत्येकाला फोन करून सांगणं थोडंसं अशक्य आहे. म्हणून एक आपला हा छोटासा व्हिडिओ बनवतोय. त्याद्वारे मी तुम्हाला एक माझ्या अभ्यासानुसार आणि एकदम प्रॉपर स्टडीनुसार एक मी मेरिट लावण्याचा अंदाज बाळगतोय. पहिल्यांदा आपण वळूया एका बेसिक माहितीकडे की आता बघत असाल आपण की 11 तारखेला 2 पेपर झाले. त्याच्यामध्ये 2 पेपर म्हणजे पहिला पेपर झाला तुमचा मुंबई चालक पोलीसचा आणि त्याच्यानंतरचा पेपर झाला तुमचा कारागृह पोलीसचा आणि त्याच्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी 12 तारखेला तुमचा पेपर झाला जिल्हा पोलीसला. आता याच्यामध्ये काय मुलं अशा आहेत की त्यांचा तिन्ही पण पेपर होते. काही मुलांनी कारागृहाला पण मुंबईलाच भरला होता, चालकलाही मुंबईलाच भरला होता आणि जिल्हा पोलीसला पण त्याने मुंबईलाच फॉर्म भरला होता. इतर बरोबर आहे. परंतु जे काय असे मुले होते की त्यांचे जिल्हा पोलीसला फॉर्म बाकीच्या जिल्ह्यात होते, फक्त कारागृहाला मुंबईला होता किंवा ड्रायव्हरला बाकीच्या जिल्ह्यात होते, नुसता मुंबई शहरला त्यांचा पेपर होता, असे पण बरेच मुले होते. आणि मी बघितलं आता काही मुलं पाठीमागच्या भरतीचा एक अभ्यास करून पाठीमागच्या मेरिटचा एक स्टडी करून ते थोडंसं मेरिट लावण्याचा अंदाज करतायत. परंतु मी सांगतो तसं नाही होणार ह्यावर्षी तसं का नाही होणार याचं कारण असं आहे मित्रांनो, का तर ह्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा मी बेसिक माहिती सांगून परत आपण मेरिट तर वळणार आहे, त्यात काही विषयच नाही. फक्त महिला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मागच्या वर्षीच्या भरतीचा आणि ह्या वर्षीच्या भरतीला त्याचं तुम्ही तंतोतंत तसं सेम तुम्ही त्याला जुळवू नका. त्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी एक जिल्हा एक अर्ज नव्हता, अनेक मुलांनी अनेक जिल्ह्यात अर्ज भरलेत, अनेक जिल्ह्यात ग्राउंड दिलेत, परंतु पेपर एक दिवशी होता. ही एक गोष्ट कन्सेप्ट आहे. आणि ह्या वर्षी झालं असं आहे की बाबांनो एक जिल्हा एक अर्ज त्यांनी कंपल्सरी केलं. दुसरं असं केलं की जी आपली भरती उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तिचं ग्राउंड होतं प्रत्येक वर्षी, परंतु ह्या वर्षी काय घडलं आपल्यासोबत, ऐन पावसाळ्यात आपले ग्राउंड झाले. मुंबई सारख्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल, आपण सर्वांनी ग्राउंड दिलेलंच आहे, आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपली किती अवस्था आपली बेकार झाली. आपलं वरनं पाऊस पडतोय, सिंथेटिक्स ग्राउंडवरती आपल्याला पळवलं गेलेलं आहे, म्हणून प्रत्येक मुलाचा म्हणजे ग्राउंडचा रेशो हल्लेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की सर मग मुंबईचा पेपर सोपा होता, पोलीसचा पेपर सोपा होता, चालकचा पेपर मग थोडासा मीडियम होता, कारागृहाचा पेपर एकदम लूज होता, मग त्यानुसार मेरिट जाते, असं प्रत्येकाने अंदाज बाळगलाय. पण मी म्हणतो तसं नाहीये. तुम्ही थोडासा बारीक विचार करा. मागच्या वर्षी काय घडलं, मागच्या वर्षी व्यवस्थित वातावरण होतं, व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत्या, पेपर तसा आला, त्यानुसार मेरिट लागलं. परंतु ह्या वर्षी ग्राउंडचा रेशो हल्लाय. मुद्दा पहिला एक आहे की तुमचा ग्राउंडचा रेशो पहिल्यांदा हल्ल्याला आहे, हे फक्त एक लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मग पेपर किती जरी सोपा आला मित्रांनो तरी ते तेवढ्याच अंदाजे मेरिट लागणार आहे ना. असं नाही पेपर सोपा आला म्हणजे काय काय ग्राउंडला प्रत्येकालाच 45 47 आणि 50 पैकी 50 आहेत असं काय आहे का. मी सांगतो तुम्हाला, मी बघतोय इथल्या मुलांचा किंवा ह्या महाराष्ट्रातल्या मुलांचा ज्यावेळेस जे अकॅडमीमध्ये डेमो देतात किंवा आपल्या कुठेतरी पर्सनल ग्राउंडवरती डेमो देतात, त्यांचं जिथं इथं 47 ग्राउंड यायचं, 50 पैकी 50 ग्राउंड यायचं, त्यांचं मुंबईला ह्या वर्षी तो रेशो आलेला नाही. हे लक्षात ठेवा. प्रत्येकाचा ह्या पावसामुळे, प्रत्येकाचा ह्या वातावरणामुळे आणि ह्या गडबडीमुळे कुठं ना कुठं 2-3 4 मार्काचा रेशो डाऊन झालेला आहे, अप नाही झालेला. त्याच्यामुळे तिथं आपण थोडंसं एक त्या विषयावरती पण मी बोललोच तुम्हाला. चला आपण निघूया. पहिला आपला मुद्दा असेल की मी पहिल्यांदा मुंबई चालक पोलीस बाबत बोलेल. मुंबई चालकचा तर बऱ्याच महाराष्ट्रातल्या मुलांनी पेपर दिला, त्याचं ग्राउंडही बऱ्याच मुलांनी दिलं, क्वालिफाय झाल्यानंतरच तुम्ही पेपरला गेलेला आहे, बरोबर की नाही. आता मुंबई चालकचा आपण बघितलं, 11 तारखेला मुंबई चालकचा पेपर झाला. पेपर झाल्या एक तासाभरात पेपर बाहेर पडला. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी सांगितलं की पेपर सोपा होता, मेरिट काही विषयच नाहीये. का तर चालकला माहिती आहे आपल्याला की ग्राउंडला बऱ्यापैकी पोरांना 44-47 हा रेशो राहतो. परंतु एका तासानंतर ही चर्चा शांत झाली. एका तासानंतर चर्चा शांत झाली का तर तो पेपर बघितला गेला ना. मी स्वतः सांगतो, मी स्वतः तो पेपर 3 तास बघत होतो. त्याच्या पेपरमध्ये काय सांगितलेलं आहे, काय म्हणजे तुम्हाला कुठं त्यांनी, मी परत त्याच वाक्यावर येतो की बाबा तो पेपर ना ज्यानं डोक्यानं सोडवलं ना त्याला स्कोर आहे. मी सांगतो त्याला स्कोर आहे.
नसेल तर तो पेपर पूर्ण आणि पूर्ण कन्फ्युजनचा. प्रश्न सोपे आहेत परंतु कन्फ्युजनच प्रश्न पेपर आहे. जीएस बघा काय कुठली पद्धतीचं, जीएस पूर्ण कुठल्या पातळीचा आहे, पूर्ण चेंज आहे. तुम्हाला वाहन चालकाचे मार्क्स सॉरी प्रश्न किती टाकले तेही बघा. ठीक आहे, आता पहिल्यांदा बघूया आपण की मुंबई चालक बघूया आणि मुंबई चालकचं मेरिट झाल्यानंतर मग मी तुम्हाला मुंबईचं सांगतो. आता पूर्ण मुंबई चालकला मुंबई शहराला 917 जागा होत्या. किती जागा होत्या टोटल? 917. आता ह्याच्यामध्ये डिवायडेशन केलं होतं की बाबा अजाला 119, अज 64 जे काय असेल ते असेल. ठीक आहे, आणि ओपनला 257 जागा होत्या, लक्षात ठेवा जागा होत्या. ठीक आहे, आता मी माझ्या अनुषंगाने सांगू शकतोय तुम्हाला की आता कास्ट वाईज काय मेरिट जाईल सर. मग माझा ग्राउंडला एवढे तेवढे, मग माझा पेपर एवढ्या मार्क्सचा पडलाय तेवढ्या मार्क्सचा पडलाय. मी परत सांगतो तुम्हाला ओपनचं मेरिट इथं परत लिहिल मी. ओपनचं मेरिट मुंबईचं चालकचं 129. ह्याचं कारणही तुम्हाला मी शेवटी देईल. त्याच्यानंतर तुम्हाला ओबीसीचं मेरिट जाईल. ओबीसीचं मेरिट जाईल तुमचं 127. हे पूर्णपणे स्टडी करून सगळ्या गोष्टीवरती अनालिसिस करून मग मी इथं आलो. एनटीसी तुम्हाला जाईल 128 आणि त्याच्यानंतर एसईबीसी जाईल तुम्हाला, एसईबीसी हेही तुम्हाला 128 जाईल. आणि त्याच्यानंतर तुमचं एससी जाईल 122 पर्यंत आणि ईडब्ल्यूएस जाईल तुमचं. आता हे तुम्हाला तर सगळ्यांनाच माहित आहे ईडब्ल्यूएसचं, पण तरी पण मी एक अंदाज बाळगलाय की हे जाईल बाबा 116च्या आसपास पर्यंत मेरिट जाईल. आता जे बाकीचे मग ते प्रथमग्रस्त भूकंपग्रस्त असतील ते त्यांनी समजून घ्यायचं. मग महिला काय आहे इकडे, मी ही पहिल्यांदा पुरुषाबाबत बोललो मी. हे पुरुष आणि महिलांचंही मेरिट मी तुम्हाला इथं लगेच सांगेल. त्याच्यामध्ये पहिलाच घेऊ महिलाला आपल्याला ओपनला जाईल मी सांगतो परत. ओपन जाईल 120 पर्यंत. महिला चालक सांगतोय मी, चालकला ओपन 120. एनटीसी सॉरी ओबीसी घ्या परत, आपण इकडल्याच रेशोनुसार जाऊया मेथडनुसार. ओबीसी जाईल 116. का जाईल मी त्याचे कारण तुम्हाला देईल, 100% देईल. त्याच्यानंतर ओबीसी झाल्यानंतर आपलं असेल एनटीसी जाईल 118. त्याच्यानंतर असेल आपलं एसईबीसी जाईल तुमचं 118. एसईबीसीचा पण रेशो तुमचा 118 राहील. त्याच्यानंतर एससी रेशो राहील 112 आणि शेवटी असेल ईडब्ल्यूएस. हे तुम्हाला एवढे बी जाऊ शकतं परंतु ह्याच्या खालीच 100च्या खालीच, मग इथं 98 लागेल 97 लागेल, जे लागेल ते लागेल, पण ह्याच्या प्लस नाही. ही मी सांगतो, ह्याचं कारण बरीच आहेत. आता तुम्ही मला सर ही मेरिट तुम्ही कुठल्या अंदाजे बाळगलं, बरोबर आहे की नाही. तर बघा 257 ओपनला जागा किती आहेत माहिती आहे. काय पोरांनी स्कोर केलेला आहे 100% केलाय. काय पोरांनी ह्या पेपरला 90 घेतलेत, काय पोरांनी 93 घेतलेत, काय पोरांनी 94 घेतलेत. माहिती आहे मला, पोरांनी स्कोर केलाय, नाही असं नाही. ज्यांना अभ्यास केलेला आहे, ज्याच्या टप्प्यात पेपर पडलेला आहे त्यानं स्कोर केलेला आहे. परंतु आता मेन मुद्द्याकडे येऊया. आपल्याला इथं टोटल 257 जागा आहेत ओपनच्या. कशाच्या 57 जागा आहेत? 257 ओपनच्या जागा आहेत. म्हणून जर काय एखाद्या पोरानं समजा एक त्याला 44 ग्राउंड आहे आणि त्याचा 90 पेपर आहे, किती झाली रे? 134. किती झाली? 134 झाली. हा रेशो 134चा प्रत्येक पोराचा राहणार आहे का? नाही. हा क्वचित मी म्हणतो चला एक 20-25 काय असेल ती पोरं 134 वर असतील, 32 वर असतील. परंतु ओपन मध्ये कुठली कास्ट राहिली आता तुम्ही सांगा. ओपन ज्यावेळेस होतं त्यावेळेस आता त्यांनी काय केलं, एससीबीसी आणि एससीबीसी नंतर ईडब्ल्यूएस हा क्रायटेरिया केला, बरोबर. त्याच्यामुळे ओपन मध्ये थोडीच मुलं राहिली. आणि ओपन मध्ये जाणाऱ्यांची संख्या कुठली असती परत सांगतो तुम्हाला. ओपन मध्ये जाणाऱ्यांची संख्या 1, 2 आणि 3. सर्वात जास्त ओपन मध्ये जाणाऱ्या मुलांची आणि मुलींची संख्या राहते ओबीसी, एनटीसी आणि एससीबीसी. ठीक आहे, मी तुम्हाला ओपनच्या जागा सांगितल्या. तुम्हाला ओबीसीला परत एनटीसीला एससीबीसीला ही तुमच्या जी जागा आहेत त्या आहेतच आहेत. आता इमावाला इथं 52 पुरुषांसाठी आहेत, 52 महिलांसाठी आहेत. एससीबीसीला तुम्हाला 26 पुरुषांसाठी आहेत, 27 महिलांसाठी. मी त्याच्यावरती पण बोलेलच. परंतु आता पहिला एक मुद्दा लक्षात ठेवा, जे लोक 134, 130, 132 स्कोर करतील ते ह्याच्यामध्ये प्रवेश करतील. कशामध्ये जातील? ओपन मध्ये ते जातील. आणि ते ओपन मध्ये गेल्यानंतर लक्षात ठेवा, शेवटचा मुलगा ज्याला 129 आहे, शेवटचा म्हणतोय ह्याच्यावर किती बी लागू दे, ह्याच्यावरती 134, 35, 36, 38, 40, 42, 44 काही पण लागेल. परंतु ओपनचा शेवटचा मुलगा 129 ला घेतला जाईल. मी सांगतो आता त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा. हे जर मेरिट नाही लागलं तर मला सांगा, मागे पुढे एका दुसरा मार्ग, परंतु सरासरी किती जाईल. मग त्याच्यानंतर खालोखाल ओबीसी, सगळ्यात खालोखाल ओबीसी त्याच्या
त्याच्यानंतर एनटीसी मला माहिती आहे सर्वात जास्त मुलं एनटीसीची ओपन मध्ये प्रवेश करत असतात, म्हणून एनटीसीच्या ज्या जागा आहेत त्या तशाच राहणार आहेत, म्हणून त्याच्यामध्ये पण सर्वात खालचा 128चा पोरगा घेतला जाईल आणि एससीबीसी पण तेच राहील, एससी 122 वर राहील आणि ईडब्ल्यूएस 116 ह्याच्या खाली पण येऊ शकते. ईडब्ल्यूएस 116च्या पण खाली येऊ शकते. ह्याचं कारण काय आहे, ईडब्ल्यूएस मध्ये जाणारी संख्येचा जो आहे तो कमी काल हे थोडासा कमी ओघ आहे तिकडं, आणि जे मुलं होती टप मुलं होती ते महाराष्ट्रामध्ये भरती होऊन गेलेत, राहिलाय तिथं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता तुम्ही म्हणाल सर एवढं मेरिट तुम्ही कमी लावलं, आता ही ओपन पोरांचं 129 आहे, ओबीसी 127 आहे, एनटीसी 128 आहे, एससीबीसी 128 आहे, एससी 122 आहे, ईडब्ल्यूएस 116 आहे. सेम मुलींचं तसं असणार आहे. आता मुलींमध्ये काय आपल्याला माहित असेल, ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय झाला, ग्राउंडच्या मेरिटमध्ये बसला, त्याच्यानंतर तुमची एक स्किल टेस्ट घेतली आणि त्या स्किल टेस्ट नंतर तुम्हाला पेपरला बोलवलं गेलं. मग ह्याच्यामध्ये काय होतं, जेवढा पुरुषांचा स्किल टेस्ट मध्ये पास होण्याचे जेवढा रेशो असतो तेवढा महिलांचा नसतो. एखाद्या मुलीला मी म्हणतो असतील 90-95 जरी पडले असतील तर ती स्किल टेस्टला नाही बसली, ती स्किल टेस्टला पास असेल तर ती पुढे जाईल. ठीक आहे, म्हणून त्या अनुषंगानं हे मेरिट राहणार आहे. ओपनचं महिलांचं 120 राहील, ओबीसी महिला 116 जातील, एनटीसी 118 जाईल, एससीबीसी 118 जाईल, एससी 112 जाईल आणि ईडब्ल्यूएस 100 म्हटले त्याच्या खाली पण जाऊ शकतं. मी म्हणतो आता ईडब्ल्यूएस ला काहीतरी महिलांना 27 जागा आहेत, 27 महिला बसलेत का नाही पेपरला ह्याची थोडीशी शंका आहे. त्याचाही थोडासा मी अभ्यास करेल, माहिती केली आणि मी कळवेल तुम्हाला. आणि ह्याचा एक असा अंदाज लागतो की ह्या मेरिटचा बघायला गेलं तर ओव्हरऑल रेशो घेऊन एक तर ग्राउंड झाल्यानंतर बराच कालावधीमध्ये ठेवला, मुलांची मानसिकता थोडीशी अभ्यास करण्याची होती ते झालं, परंतु एकाच दिवशी 2 पेपर घेणे आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 1 पेपर घेणे, त्याच्यामध्ये पण मुलांची मानसिकता बरीच थोडीशी हल्ली गेलेली. आणि सर्वात महत्वाचं हे मेरिट का काढलं तर इथं सर्वात महत्वाचं पहिल्यांदा प्राधान्य देणार ग्राउंडसाठी. का तर पहिलं तुमचं ग्राउंड झाले आणि ह्याला तुम्ही फोकस करा. ह्याचं कारण असं आहे की प्रत्येक मुलाने स्वतःला विचारा, बरं मी सांगतो ते एक विचारा, तुमचं इथं ग्राउंड किती पडायचं, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करायचा डेमो द्यायचा त्यावेळेस ग्राउंड किती पडायचं आणि तुमचं फायनलला किती ग्राउंड पडलं, ह्याचं कारण काय आहे. आता समजा एखाद्या पोराला इथं 47 ग्राउंडला मार्क्स पडले, किती पडले 47, आणि तो फायनलला गेला त्याला 44 पडले. चालकला कितीनं रेशोनं खाली आला, किती आला 43, 3 मार्कानं तो खाली झाला ना, डाऊन आला ना. मग पेपर जरी तो 3 मार्काने अप असेल तर तो 3 मार्काने रिव्हर्स येणार आहे ना मेरिटला, हे मला सांगायचं तुम्हाला. म्हणून परिस्थिती प्रत्येक वर्षी जशी होती तशी ह्या वर्षी नसती, आणि तुम्ही मागच्या वर्षी जर परिस्थिती घेऊन ह्या वर्षी मेरिटचा अंदाज बाळगत असाल तर हे महत्वाचं पहिला मुद्दा की हे पूर्ण चुकीचं आहे. तुम्ही ग्राउंडच्या रेशोवर जावा, ग्राउंडचा रेशो पूर्णपणे हल्लेला आहे. ठीक आहे, हे राहील फायनल मेरिट तुमचं, हे राहील एक माझा अंदाज आहे. आणि मग मागं पुढे एका दुसरा मार्क, आणि त्याची कारणही तुम्हाला मी सांगितली की का असं घडू शकतं. आणि मी हे तुम्हाला देण्यापूर्वी कमीत कमी मी याचा 2 दिवस स्टडी करत होतो, बघत होतो पेपरचा अनालिसिस काय आहे, की महाराष्ट्रामध्ये कल काय आहे, मुलांचे काय प्रश्न आहेत, मुलं कुठं अडकलेत, मुलांना कुठला विषय सोपा गेलाय, कुठला विषय अवघड गेलेला आहे, मग त्यांनी पेपर सेट करताना कुठला विषय दाबून धरलेला आहे, कुठले विषय निवांत सोडलेले, ह्याचाही थोडासा अभ्यास घेतला. आणि मेन मुद्दा येत होता की प्रत्येकाच्या मनात येत होतं की सर मेरिट असं असेल तसं असेल, परंतु मला असं वाटत होतं की मेरिट ठरवायचं असेल तर ह्या वर्षी तुमचं ग्राउंड ठरेल. का तर मी परत त्याच वाक्यावर येतो. कुठल्या वाक्यावर येतो तुम्हाला माहिती आहे, आपली आपदा झाली ग्राउंड देताना. आपल्याला आज 5 वाजता आपण गेटच्या आत गेलो, संध्याकाळी 6-7 वाजता बाहेर आले. तुमची मानसिकता काय होती विचार करा. वरनं रप पाऊस पडत होता, तुम्हालाही माहित नाही ग्राउंडला मला सुवाशीचं टायमिंग किती आले. ज्यावेळेस आपण गेटच्या बाहेर जात होतो त्यावेळेस आपल्याला टायमिंग कळालेलं आहे. त्याचा विचार करा. म्हणून प्रत्येक पोरगा प्रत्येक मुलगी ही ग्राउंडच्या रेशोला हल्लेली, म्हणून मी तुम्हाला हे मेरिट काढलेलं आहे. जर ग्राउंडचा रेशो व्यवस्थित असता तर मग थोडंसं ह्याच्यामध्ये 3-4 मार्कात वाढ असते. ठीक आहे, आता जर का कुणाला अजून काही शंका असेल, आणि मी सांगतो बिंदास्त राहावा. ज्या मुलं ह्याच्यात बसतात, ह्या संख्येत बसतात, त्यांनी एकदम सेफ आहे मी सांगतो. आणि मेरिट लागल्यानंतर तर आपण चर्चा करू, परंतु जी ह्याच्यामध्ये आहेत ते सेफ आहेत. मी परत त्याच वाक्य करतो, जे ह्याच्यामध्ये नाहीयेत त्यांनी स्वतःला असं म्हणजे लावून घेऊ नका. असं नाही काय चला आपण कुठं थोडं कमी पडलो म्हणायचं, परत लागायचं ना. 1-2 दिवसाचा ब्रेक घ्या, 3 दिवस रेस्ट घ्या, कुठं गावाकडे जावा, निवांत राहावा, परत आपली प्रॅक्टिसला या, परत आपल्या झोन मध्ये या, आपली प्रॅक्टिस सुरू झाली. ठीक आहे, आणि परत एकदा सांगतो की ज्या मुलांनी पेपर दिलेला आहे, ज्या मुलांनी ग्राउंड दिलेला आहे, त्यांची मानसिकता त्यांनाच माहिती. त्याच्यामुळे कुणी पण कुठे बी बसलेला आहे, फोन केलेला आहे, किती पडले बाबा तुला मार्क, तू बसतच नाही, मग तुझा एवढा स्कोर आला तेवढा स्कोर आला, तू काय करतोय आधी ते बघ. नाहीतर कुठेतरी पारावर बसायचं गावातल्या, सांगायचं हे 6 वर्ष अकॅडमीत आहे, 4 वर्ष अकॅडमीत आहे, आणि ह्याला ग्राउंडला एवढी मार्क पडली तेवढी. त्या पोरांची मानसिकता तुम्ही आता हलवू नका, आणि तुम्ही पण बाळांनो हलवून घेऊ नका.
अशी थोतांड लोक असतात आपल्या समाजात इकडे तिकडे, तुम्हालाही माहित असतं, ते सांगायची गरज नाही. परंतु त्यांच्यावर तुमची मानसिकता हलवू नका. थोडासा धीर धरा, थोडीशी मानसिकता स्ट्रॉंग ठेवा. आणि मानसिकता स्ट्रॉंग ठेवा तुम्ही का, तर थोड्या दिवसांनी मेरिट तर लागणार. तर कुणी कुणी ते अंदाज बाळगत. आता मी पण अंदाजच सांगितला ना तुम्हाला, एवढं लागेल म्हणून. मग एखादा येतो की 135 लागेल, 140 लागेल, 150 लागेल. अरे हो लागेल, माहितीये मला, परंतु कुठल्या आधारे सांगताय तुम्ही? मी पण ठीक आहे ना, मी पण एक अंदाज बाळगतोय, मान्य आहे मला, परंतु आधार कुठला घेतलाय मी आधार पूर्णपणे सगळ्या गोष्टीचं अनालिसिस केलेलं आहे, मग मी हे म्हणलेलं आहे. तुम्ही मानसिकता अजिबात तुमची हलवू नका. मेरिट लागायच्या वेळेस लागणार आहे, ज्या गोष्टी घडायच्या वेळेस घडणार आहे. थोड्या वेळापुरतं जर तुम्हाला वाटत असेल की आपण ह्या संख्येच्या कुठं आतबाहेर आहे किंवा आपल्या टोटलला कुठं आतबाहेर आहे, तर स्वतःला सावरा. याचं कारण आहे की मानसिकता तुमची हलवून देऊ नका. कुणाचे फोन्स घेऊ नका, कुणालाही उत्तर देत बसू नका. आता प्रत्येकाला आता काही पोरांना सवय असते की आपल्या ग्रुपमध्ये आपण प्रॅक्टिस करत असतो, मग मला एवढी पडली, त्याला किती पडली बघायची, त्याला किती पडली बघायची, मग तो माझ्यापेक्षा हुशार होता, मग त्याला कमी मार्क पडलीत म्हणल्यावर मग माझा रेशो बरोबर आहे, असं नसतं मित्रा. शेवटी कसं आहे, त्या दिवशी कुण्या टप्प्यातला पेपर पडलेला आहे, कशा पद्धतीचा पेपर पडलाय ते डिपेंड करतं. ठीक आहे, एनिवे जे काय असेल ते असेल. काळजी घ्या स्वतःची आणि निवांत राहा, बिंदास्त राहा. आपण मेरिट लागल्यानंतर पण येणार आहे आणि याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मी मेरिट लागल्यानंतर हेच तुमच्या समोर घेऊन येणार आहे की मी हे आधी अंदाज बाळगला होता आणि असंच घडेल. मग आता आपण मगाशी मुंबई चालक बाबत तर बोललो, आता मला मुंबई शहर बाबत पण बोलायचं आहे, मुंबई शहर पोलीस बाबत. त्याच्या पण एक मेरिटचा मी तुम्हाला अंदाज सांगेन. चालकचा तर मी अंदाज एकदम प्रॉपर सांगितला, सेम त्याच काय बऱ्याच त्याच्यातल्या काय गोष्टी आहेत त्या इकडे तुम्ही डोक्यात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला चालक बाबत तर बोललो, शहर बाबत पण असं बोलेल की मित्रांनो, मुंबई शहरला जिल्हा पोलीसला येण्यापूर्वी बरीच मुलं, महाराष्ट्रातली टप मुलं एसआरपीएफला कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये भरती झालेले आहेत, कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये चालकला भरती झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी आता सध्या ते ट्रेनिंग मध्ये आहेत आणि काय मुलांनी काय मुलींनी ट्रेनिंग मधून येऊन त्यांनी पेपर दिलेला. मग ते आज 3-4 महिने झाले ते जॉईन आहे. त्यांची मानसिकता ते नाहीये किंवा तोच अभ्यास त्यांच्याकडे नाहीये. तुम्ही त्या डोक्यात जाऊ नका. ठीक आहे, मुंबई शहर बाबत बोलेल. पहिल्यांदा बघितलं 2572 जागा आहेत तुम्हाला, 2572 ओव्हरऑल मुंबई शहरला जिल्हा पोलीसला आहेत आणि ह्याच्यामधल्या तुम्हाला ओपनला 722 जागा आहेत, लक्षात ठेवा. आता हे मगाशी जसं मी सांगितलं तशानुसार तुम्ही डोक्यात क्रायटेरिया घ्या आणि चला. आता ही 722 जागा आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलंय, जसं की मी तुम्हाला चालकला बोललो तसं, त्याच्यामध्ये कुठला प्रवर्ग जास्त प्रवेश करतो. ठीक आहे, मुंबई शहरचा पेपर सोपा होता, मी सांगतो. सर्रास मुलांनी 90, 92, 93 एवढा रेशो तुमचा असावा. सर्रास म्हणण्यापेक्षा बरीच मुलं अभ्यास करत होती, त्यांच्यासाठी मी बोलतोय. आणि जो पोरगा 50 पैकी 50 ग्राउंड घेतो, तो 100 पैकी 95 घेतो, 90 घेतो, हे तुम्हाला मला माहित असतं. ठीक आहे ना. म्हणून मला आता काय सांगायचंय तुम्हाला की पेपर सोपा होता, मग मेरिट हाय जाणारच आहे, त्यात काही विशेष नाही. परंतु एवढं पण हाय नाही जाणार. मी मग सांगितले आपला ग्राउंडचा रेशो हल्लेला आहे. मुंबईला 32 परिस्थिती होती, पाऊस पडत होता, 4 ग्राउंड पडली होती, सिंथेटिक्स ग्राउंड आहे, वरनं पाऊस पडतोय, आपला कार्यकर्ता आत उभा राहिलाय, आत बसलेला आहे, त्याला समजत नाही काय झालं काय नाही काय करतोय. फक्त एकच आहे की ह्याच्यामध्ये काय घडत असतं की बाबा नो कुणी काय सांगतं हिरो डोक्यात ठेवायचं नाही. हा, चला बघूया आपण मुंबईचं मेरिट. मी सांगेल तुम्हाला पहिल्यांदा, ओपन असेल तुमचं, बघा मी माझा अंदाज बाळगतोय आणि हा अंदाज परफेक्टच असणार. एवढ्या मी तुम्हाला स्ट्रॉंगनेसपणाने सांगतोय, म्हणजे मी 2 दिवस स्टडी केलेला आहे, पोरांच्या वरती सर्वांचा रेशो घेतलेला आहे. ठीक आहे ना, 90 घेतलेत, 92 घेतलेत, 94 घेतलेत, परंतु 90, 92, 94 घेणार ना, ग्राउंड किती घेतलेत हे पण विचारत जावा तुम्ही. मी विचारतो बाबा तुला ग्राउंड किती पडली आहेत ना, तुला 94, पण ग्राउंड किती आहे. मग मला काय होतं, 100तला एखादा दुसरा गावतो की सर माझं ग्राउंड 43 आहे तर मला 94 आहे. 100तला एखादा, मग त्याची जागा इथं जाणं फिक्स आहे ना रे, 722 मध्ये, हे फिक्सच ठरलेलं आहे ना आपलं. किंवा मी डायरेक्ट तुम्हाला मेरिट सांगेन. ओपन असेल तुमचं 130, 100% 130 कडे जाईल. 130च्या खाली पण येणार नाही, 130च्या वर पण जाणार नाही. 130 प्रॉपर आकडा ठेवा. मी सांगितलंय ग्राउंडचा रेशो हल्लेला आहे, जी काय असेल ते असेल. त्याच्यानंतर तुमचं एसईबीसी माझ्या अनुषंगाने 128 पर्यंत जाईल. त्याच्यानंतर असेल तुमचं एनटीसी तुम्हाला माहिती आहे ओबीसी आणि एनटीसी मध्ये फरक नसतो, हेही 128च्या रेंजला खेळेल. आणि ओबीसी खाली येईल. ओबीसी का खाली येईल, 125 आणि त्याच्या खाली पण आला तर एखादा मार्क येईल, परंतु 125च्या वर जाणार नाही, का तर ओबीसीला सर्वात जास्त जागा आहे त्या मुंबईला. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं की ओबीसीला एक इथे मोठी संधी आहे. त्याच्यानंतर एससी मी सांगेन, एससी तुम्हाला लय झालं 123च्या रेशो तुम्ही असाल. आणि शेवटी असेल तुमचा ईडब्ल्यूएस प्रवर्ग. ईडब्ल्यूएस आता 118, 119, 120 पर्यंत, म्हणजे 118 ते 120 मधला ईडब्ल्यूएस वाला मुंबई शहराला सेफ आहे. कारण पण तेच आहे त्याचं, जरी पेपर सोपा आला असेल तरी ग्राउंडचा क्रायटेरिया हल्लेला आहे. आता महिला बघूया. आता हे पुरुषांचं आपण मेरिट बघितलं, सेम आता आपण महिलांचंही बघूया. आता महिला प्रवर्गासाठी थोडस
याच्यापेक्षा आपल्याला माहित असतं कमी, त्यांनाही सेमच जागा आहेत. महिलांचं ओपनचं मेरिट असेल, मुलींचं 123च्या रेशोला खेळेल. त्याच्यानंतर SEBC असेल, मी माझा अंदाज सांगतोय तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही एक 118च्या लेवलला SEBC खेळेल, 18-19. NTC पण 118च्या आसपासच लागेल. त्याच्यानंतर OBC माझ्या अंदाजे भरपूर कमी लागेल, 115च्या खाली पण येईल, 14-13 जे काय असेल ते असेल. SC असेल तुमचं 112च्या आसपास, आणि शेवटी असेल तुमचा EWS प्रवर्ग. ह्या EWS प्रवर्ग 108, 109, 110 ह्या रेशो मध्ये खेळेल. ठीक आहे. याचं कारण असं आहे की बाबांनो, भरपूर जागा आहेत आणि मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत बरीच मुलं महाराष्ट्रातली टप मुलं SRPF ला गटाला कुठं ना कुठं सिलेक्शन झालेलं आहे. ते आता कुठं ना कुठं ऑन ड्युटी आहेत, लक्षात ठेवा. आणि अजिबात टेन्शन घेऊ नका, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मेरिट लागल्यानंतर मला सांगा. मेरिट लागल्यानंतर सांगा, आणि जर का अशानुसार मेरिट नाही लागलं, अंदाजे अशानुसार मागं पुढे एका दुसरा मार्क, डायरेक्ट आपलं चॅनल सबस्क्राईब करू नका, अनसबस्क्राईब करून टाका, बाहेर पडा. हे लक्षात ठेवा. एवढं कॉन्फिडन्सली मी सांगतो, मी स्टडी करून इथं आलेलो. ठीक आहे. आता याच्यावरती ओपन काय 130 लागेल सर. ठीक आहे. पेपर जरी सोपा असला तरी ग्राउंडचा रेशो आलेला मी सांगितलं. एखाद्या बरोबर 140 बी असू शकतात, 143 ला बी असू शकतात, परंतु तो ओपन मध्ये जाणार आहे. ओपन म्हणजे ह्याच क्रायटेरिया जाणार आहे, पण तो वर असणार आहे. अशी काय सर्वच मुलं 140 वरती बरीच मुलं नाहीत, लक्षात ठेवा. आणि शेवटचा 130 असेल. SCBC 2 मार्कांखाली असेल 128, NTC 128 असेल, OBC 125 असेल, SC 123 असेल, EWS 118 असेल. महिला प्रवर्गासाठी ओपन 123 असेल, SCBC 118 असेल, NTC 118 असेल, OBC 115 असेल, SC 112 असेल आणि EW 108 पर्यंत जाईल. हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि एकदम निवांत राहा, रिलॅक्स राहा, लय लोड घेऊ नका. जे घडेल ते घडेल आणि चांगलंच घडेल, पॉझिटिव्ह घडेल. आम्ही तुमच्या सोबत आहे. जर कुणाला काही अडचण असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक टाकतोय, त्याच्यावरती मेसेजेस करा, त्याच्यावरती कळवा. त्याच्यावरती पण आपण तसे व्हिडिओ बनवू. आणि त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण अंदाजे एक जे मेरिट मी काढून ठेवलेले त्याचं पण एक मी पोस्ट करतोय. ठीक आहे. आणि नंबरही माझा मोबाईल नंबर त्याच्यावरती आहे. कुणाला काय अडचण असेल तर कधीही फोन करा. आणि जर जडजड डोकं वाटत असेल किंवा लय टेन्शन आले का वाटत असेल सर काय होते, तर बिंदास्त मला फोन करा. पण मी सांगतो मित्रांनो, अजिबात मेरिट लागेपर्यंत काळजी करू नका. निवांत राहा, रिलॅक्स राहा, आपल्या जाऊ नका, जास्त त्या गोष्टीची चर्चा करू नका. शेवटी घोडे मैदान जवळ झाले नाही, या येणाऱ्या 7 ते 8 दिवसात तुमचं मेरिट लागेल. ठीक आहे. काळजी घ्या सर्व मित्रांनो. जय हिंद. भेटूया लवकरच.